बेडरूम हॉल किचन ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एक एल पण जोडावा. LBHK म्हणजे जसं हॉल बेडरूम किचन तर लायब्ररी हॉल बेडरूम आणि किचन असलं पाहिजे. म्हणजे घर बांधत असताना हा कप्पा खूप महत्वाचा आहे. ही जी आहे आपली हे जे काही मस्तक आहे ते मस्तक सुधारण्यासाठीच हे. नमस्कार, मी रोटरियन प्रोफेसर डॉक्टर प्रकाश कोंका. झिरो टू हिरो ह्या चॅनलने मला विचारणा केली की तुमचं घर जे आहे ते मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकाचं आणि पुन्हा ग्रीन बिल्डिंग होत आहे आणि त्यांना उत्सुकता होती आणि म्हणून मला त्यांनी त्यांच्या चॅनलवर आज या ठिकाणी बोलण्यासाठी जे आहे संधी दिलेली त्यांचे त्याबद्दल खूप खूप आभार. ग्रीन बिल्डिंग जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मध्ये हे घर कसं काय बसतंय आणि मराठवाड्यात दुसरा क्रमांक याचा कसा आला, तर ही जी उत्सुकता आहे तर त्यांना सुद्धा जाणून घ्यायची होती. तर बीड जिल्ह्यातली ही लवकरच जे आहे ग्रीन बिल्डिंग होणार आहे त्याचा प्रोसेस सुरू झालेला आहे. याच आठवड्यामध्ये जे आहे त्यांची कमिटी या ठिकाणी येणार आहे आणि ही पहिली बीड जिल्ह्यातली ग्रीन बिल्डिंग होणार आहे. आणि मग याला दुसरा क्रमांक कसा मिळाला, घर कसं असावं, कारण की घर जे आहे हे घर जे आहे ते पॉवर सेंटर असं मानलं जातं, ऊर्जा केंद्र. आपण ज्यावेळेस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण काम करत असतो, परंतु ज्यावेळेस घरामध्ये येतो आपण त्यावेळेस जे आहे आपल्याला घरात आल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळाली पाहिजे. आणि मग ऊर्जा कशी मिळेल आणि त्यासाठी घर कसं असावं, तर त्या संदर्भात त्याच्या काही सगळ्या महत्वाच्या गोष्टी असतात. तर हा प्लॉट जो आहे माझा फक्त 1600 स्क्वेअर फूट आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक फ्लोअर हा 1280 एवढा बांधलेला आहे. चला तर आपण पाहूया की हे घर विशेष का आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं जर आपण बघितलं तर सर्व हॉल जो आहे याला पूर्ण ग्लास मी या ठिकाणी केलेला आहे. आणि हे सर्व जे ग्लास आहे हे टफन ग्लास आहे आणि याच्यातून ही पूर्व बाजू असल्यामुळे सूर्याचा सर्व प्रकाश जो आहे घरामध्ये या ठिकाणी पोहोचतो. असं म्हणतात की ज्या घराचं व्हेंटिलेशन चांगलं असतं त्या घरामध्ये जे आहे रोगराई जास्त पसरत नाही. आणि म्हणून सूर्यप्रकाश आमच्या घराच्या प्रत्येक कोण्यामध्ये प्रत्येक सीझन नुसार वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी येतो. तर आपण पाहूया की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघा, हा आमचा मेन डोर आहे. या ठिकाणी हा मेन डोर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा मेन डोर आहे आणि इथून घराची एंट्री आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं की अलीकडच्या काळामध्ये जे आहे घर सगळे खोल्या खोल्या आपण बांधतो. ही जी BHK कन्सेप्ट जे आहे ना, बेडरूम हॉल किचन, हे वेगवेगळं जे आहे, ठीक आहे बेडरूम वेगळे असावेत परंतु किचन आणि हॉल स्टडी डायनिंग याच्यामध्ये भिंती तरी कशाला पाहिजेत आपल्याला. तर छोट्याशा प्लॉटमध्ये सुद्धा तुम्हाला फिलिंग बंगल्याची आली पाहिजे. ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट मी याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला, कारण की आमचा प्लॉट जो आहे तो फार काही मोठा नाहीये आणि त्याच्यामध्ये फिलिंग कशी येईल, तर ती फिलिंग येण्यासाठी जे आहे आपल्या जे स्लॅबची हाईट आहे ती आम्ही 12 फूट घेतलेली आहे. या बिल्डिंगचे जे इंजिनियर आहे इंजिनियर राहुल बोरा आणि इंटेरियर डिझायनर मी स्वतः केलेलं आहे. माझं जे आहे मी शिकत असताना जे आहे कॅड आमच्या सिलेबसला होतं आणि गेली 20 वर्षापासून मी हे काम करत आहे. म्हणजे कन्सल्टिंग कार्टोग्राफर सुद्धा आहे, त्यासोबत इंटेरियर डिझाईन मी प्रोफेशनल नाही करत परंतु एक छंद म्हणून आमच्या मित्र कंपनीसाठी करत असतो. तर आपण पाहू शकता की याच्यामध्ये जे आहे आम्ही भिंती ज्या आहे ते लावलेल्या नाहीयेत, फक्त 2 बेडरूमलाच भिंत आहे. बाकी जे आहे किचन स्टडी डायनिंग मध्ये आपण पाहू शकता की याच्या ठिकाणी किचन जे आहे हॉलमधून डायरेक्ट आपण किचन मध्ये या ठिकाणी एंट्री करू शकतो. हे जे केंद्र आहे या ठिकाणी हे जे सेंटर आहे हा जो पॉइंट आहे, तर हा पॉइंट जो आहे आपल्या गृहमंत्र्यांचा पॉइंट आहे. त्यांचा सर्वात जास्त वेळ जो आहे तो या ठिकाणी जातो. आणि या ठिकाणी उभा राहिल्यानंतर थोडंसं कॅमेरा जर आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागून इकडून जर घेतला तर इकडून असं जर आलं तुम्ही तर लक्षात येईल या ठिकाणी ज्यावेळेस आपले गृहमंत्री उभे राहतात तर त्यावेळेस त्यांचं लक्ष इकडे दारात कोण आलं ते दिसेल. त्यानंतर या ठिकाणी जे आहे या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये जे आहे पूर्ण बिल्डिंगचं त्यांना जे आहे पूर्ण कव्हरेज या ठिकाणी मिळेल. त्यासोबत हा जो पार्ट आम्ही फर्निचर मध्ये कमी केलेला आहे याच्यातून हॉलमध्ये कोण बसलेला आहे त्यासोबत त्यांना काही द्यायचं असेल तर इथून देता येतं. त्यासोबत जे आहे हे पार्टिशन आहे परंतु पार्टिशन मध्ये सुद्धा आम्ही स्टोरेज इनबिल्ट केलेला आहे. म्हणजे ते पार्टिशन हे पार्टिशन वाटू नये. पुन्हा हा भाग आम्ही कमी केलेला आहे. जर त्या ठिकाणी जर उभं राहिलं तर या ठिकाणी स्टडी रूम मध्ये सुद्धा लक्ष ठेवता येतं. तर घरामध्ये जे आहे इकडे एक विंडो दिलेली आहे, इकडे एक विंडो दिलेली आहे, इकडे युटिलिटीकडे लक्ष जातं
इकडे बेडरूम कडे, ह्या बेडरूम कडे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून, म्हणजे हा जो पॉइंट आहे या ठिकाणी ज्यावेळेस आपले घरचे उभे राहतात, या ठिकाणी ते स्वयंपाक वगैरे करतात, तर सगळं लक्ष या ठिकाणाहून सगळ्या बिल्डिंग मध्ये राहिलं पाहिजे. तर या पॉइंटला सेंटर पॉइंट मानून ही सगळी बिल्डिंग जी आहे डिझाईन केलेली आहे. आणि म्हणून आपल्या घरात कोणीही प्रवेश करत असेल, मग खाली गेट मधून प्रवेश करत असेल तर किंवा कुठूनही करत असेल, तर त्यांचं लक्ष त्या ठिकाणी जाईल. इथं आपण डायनिंग टेबल आहे, या ठिकाणी एक बेडरूम आहे. या बेडरूम मध्ये आपण पाहिलं तर विंडो ही फार मोठी दिलेली आहे. साधारणतः ही विंडो 7 फूट बाय 8 फूट हाईटची विंडो दिलेली आहे. आणि बेड सुद्धा जो आपला नॉर्मल साईजचा बेड असतो, त्या नॉर्मल साईजच्या बेडपेक्षाही थोडासा मोठा बेड, म्हणजे जो साधारणतः 6.5-7चा असतो, तर या ठिकाणी जो आहे तो 6.5-7.5चा असा आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यासोबत या ठिकाणी जे आहे एक अटॅच दिलेला आहे. डोर्सला या ठिकाणी आम्ही विनियर पॉलिशिंग केलेला आहे आणि विनियर पॉलिशिंगचा जो फील आहे, तो मॅट फिनिशचा जो फील आहे तो खूप चांगला येतो. त्यासोबतच ही ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट मध्ये कसं काय, तर आपण पाहू शकता इकडे एक विंडो आहे आणि इकडे एक विंडो आहे. तर व्हेंटिलेशन जे आहे ना, ज्यावेळेस ते क्रॉस व्हेंटिलेशन होते, समजा इकडे विंडो आहे आणि पुन्हा इकडे, ते व्हेंटिलेशन ही क्रॉस व्हेंटिलेशन असली पाहिजे. घरामध्ये तुमच्या हवा तेव्हाच येते जेव्हा तिला सरळ मार्गी जाण्यासाठी दुसरी खिडकी असेल, तर हवा त्याच वेळेस येते की त्याला जाण्यासाठी मार्ग असेल. तर म्हणून जे आहे क्रॉस व्हेंटिलेशन सिस्टीम, पुन्हा ह्या ठिकाणी जर बघितलं तर इकडे सुद्धा एक विंडो आहे आणि त्याच्या समोर इकडे सुद्धा एक विंडो आहे, म्हणजे ही क्रॉस व्हेंटिलेशन सिस्टम आम्ही या ठिकाणी अडॉप्ट केलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की इथं एक कॉमन टॉयलेट दिलेलं आहे. त्यासोबतच इथं जे आहे एक विंडो दिलेली आहे. या विंडो मध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी तुम्ही बसू शकता. म्हणजे अजून एक गोष्ट आहे की जनरली सगळ्या बिल्डिंगला जे आहे गॅलरी असते, परंतु आम्ही या बिल्डिंगला एकही गॅलरी दिलेली नाहीये आणि तुम्ही विंडो मध्ये छानपैकी बसू शकता. म्हणजे ज्या जनरल कन्सेप्ट आहे ते आम्ही याच्यात ठेवलेल्या नाहीयेत. गॅलरी नाही, या बिल्डिंगला एकही पन्हाळा पाईप नाहीये, या बिल्डिंगवर पडणारं एकही थेंब पावसाचं पाणी जे आहे ते कुठेही जात नाही. या बिल्डिंगवर पडलेलं थेंब आणि थेंब पाऊस जे आहे ते पूर्ण कलेक्टिव्हली एका टँक मध्ये कलेक्ट होतं आणि ते 4 फूट आणि खोली जी आहे ती 5 फुटाची आहे. त्याच्यामध्ये 1-1 फुटाचे जे आहे त्या ठिकाणी रबेल, नंतर कोल, त्यानंतर ऍग्रिगेट आणि सँड असं याच्यामधून एक मोठं फिल्टर आहे. त्याच्यामध्ये ते पाणी फिल्टर होतं पावसाचं पाणी आणि बोरमध्ये 414 फुटावर त्या ठिकाणी जाऊन पडतं. असं जे आहे अशा पद्धतीने ती सिस्टम या ठिकाणी आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगची सिस्टम या ठिकाणी राबवलेली आहे. ही सुद्धा एक कन्सेप्ट जी आहे ते ग्रीन बिल्डिंगचा एक पार्ट आहे. त्यासोबतच ही बिल्डिंग जी आहे ती अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग आहे, म्हणजे भूकंप रोधी बिल्डिंग आहे. चला आता आपण वरच्याही मजल्यावर जाऊया, त्याही ठिकाणी पाहू. आपण कलर कॉम्बिनेशन या ठिकाणी बघितलं तर एकदम सायलेंट कलर कॉम्बिनेशन जे आहे आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. हे जे काही सायलेंट कलर कॉम्बिनेशन मुळे काय होतं की आपल्याला आपल्या डोळ्यांना अत्यंत शांतता या ठिकाणी मिळते. घरामध्ये जर आपण खूप कलर लावले तर ते डिस्ट्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी करतात. इथं एक अवंतर वाचनाच्या पुस्तकांचं एक इथं रॅक आम्ही केलेला आहे. त्यासोबत इथं बाकी सर्व जे पुस्तकं आहेत त्यांचं, हे बघा, घरामध्ये वाचनाची आवड असली पाहिजे. आणि आपण बेडरूम हॉल किचन ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एक यल पण जोडावा. LBHK म्हणजे जसं हॉल बेडरूम किचन, तर लायब्ररी हॉल बेडरूम आणि किचन असलं पाहिजे. म्हणजे घर बांधत असताना हा कप्पा खूप महत्वाचा आहे. ही जी आहे आपली हे जे काही मस्तक आहे ते मस्तक सुधारण्यासाठीचं हे केंद्र आहे आणि म्हणून घरामध्ये एक चांगली स्टडी रूम असावी. त्या निमित्ताने हा एरिया जो आहे या ठिकाणी डेडिकेटेड केलेला आहे. चला तर आपण वरती जाऊन पाहूया. या ठिकाणी क्युबिक फर्निचर सिस्टम आम्ही वापरलेला आहे आणि क्युबिक सिस्टीममुळे काय होतंय की जास्तीत जास्त जागा आपल्याला वापरायला या ठिकाणी मिळते आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हॉल जो आहे तो या ठिकाणी पूर्ण आपल्याला स्पेस जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त स्पेस आपल्याला इथं दिसतो आणि त्यामुळेच काय होतं की थोडंसं फार रूमी वाटतं. हाईट चांगली आहे मिळते आपल्याला आणि चांगले रूमी वाटत असल्यामुळे जे आहे एक फील एक चांगल्या पद्धतीचा येतो. आपण सिलिंग मध्ये पाहाल तर सिलिंग मध्ये पण फारशा काही डिझाईन्स नाहीयेत. अत्यंत सिंपल सोबर अशा पद्धतीची डिझाईन आहे. दुसरे कोणतेच रंग नाहीये. पूर्ण बिल्डिंगच्या आतमध्ये जर पाहिलं तर वुडन इफेक्ट आहे. त्यासोबत जे आहे या ठिकाणी थोडासा एक वुडन इफेक्ट आणि ग्रे कलर एवढंच कॉम्बिनेशन आपण याच्यामध्ये केलेलं आहे. इथं आपण पाहिलं की मेन डोअरच्या समोर हे थोडंसं पॅसेज आपण दिलेलं आहे आणि इथून आपण खालच्या बाजूला व्यवस्थित पाहू शकतो. या ठिकाणी पूर्ण ग्लास आहे. हॉलमधूनच जो आहे या ठिकाणी बाहेरचाही व्ह्यू मिळतो. इथं जो आहे तो आपण टाटाचा डोअर टाकलेला आहे
आणि या टाटाचा डोर एकदम खूप चांगला आहे, खूप छान पैकी त्याचा इफेक्ट आपल्याला मिळतो. त्यासोबत याचे ज्या विंडोज आहे ते प्रोझोनिसेस सॅटोरी विंडोज यांनी केलेला आहे. आणि ही जी ग्रिल आहे बांधकामात नसून जी आहे ही ग्रिल डायरेक्ट याच्यामध्येच आहे, म्हणजे विंडोचा जो पार्टच आहे तो. तर अशा पद्धतीने तो या ठिकाणी केलेला आहे. आणि बिल्डिंग मध्ये जर आपण पाहिलं तर याचा क्लायमेटिक कंडिशन वेगवेगळं असलं जरी असलं तर त्याच्यामध्ये जास्त फरक व्हेरिएशन आपल्याला जाणवत नाही, कारण बिल्डिंग आतून पूर्णतः जी आहे वॉल पनिंग केलेली आहे. इव्हन इथं सुद्धा वॉल पनिंग केलेली आहे, पूर्ण स्टेअरकेस मध्ये वॉल पनिंग या ठिकाणी केलेली आहे. आता दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. या दुसऱ्या मजल्यावर जर आपण पाहिलं या ठिकाणी तर इथे एक रूम आहे, इथून डायरेक्ट टेरेसवर आपण एंट्री करू शकतो. या ठिकाणी एक गेस्ट बेड जे आहे आम्ही बांधलेलं आहे. हे जे काही गेस्ट बेड आहे, थोडस पाहुणे ज्यावेळेस येतात तर आपल्याला एक त्यांच्यासाठी एक हॉल पण असणं तर चांगलं राहतं. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये भरपूर लोक येतात तर त्यावेळेस त्यांना बसण्यासाठी एक वेगळी सोय असावी अशा पद्धतीने जे आहे एक लॉबी जे आहे बैठक या ठिकाणी केलेली आहे. त्यासोबतच विंडोज सुद्धा आपण पाहू शकता, 7x8 चे फुल विंडोज आम्ही केलेले आहे. मॅक्झिमम व्हेंटिलेशन या ठिकाणी आपण केलेलं आहे. त्यासोबतच इथे एक बेड आहे, आपण ज्याला आपण गेस्ट बेड म्हणू शकता, विथ अटॅच हा गेस्ट बेड आहे. आणि या गेस्ट बेड मध्ये जे आहे आपण एक छोटासा कॉट या ठिकाणी टाकलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता की 10 फुटाचा हा इन्फिनिटीचा डोर आहे, हा पूर्ण 10 फुटाचा आहे. या ठिकाणाहून आपण टेरेसवर डायरेक्ट एंटर करू शकतो. आणि हा 10 फुटाचा दरवाजा जर आपण पूर्ण उघडला तर ही बाहेरची स्पेस आणि आतली स्पेस हे सगळं काही एकत्र होऊन जे आहे फार मोठा, आपण नियर अबाउट 100 लोकांचा कार्यक्रम तर आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने जे आहे हा टेरेस आम्ही डिझाईन केला. म्हणजे आपल्या घरचे जे छोटे मोठे कार्यक्रम असतात ते छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा जे आहे ते आपल्या घरच्या घरी आपल्याला करता यावेत. तर आपली जागा असते तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी बाहेर जाऊन प्रोग्राम घेण्याचं जे काही वेळ येते तर अशी वेळ येऊ नये त्यासाठी जे आहे आपण बांधत असताना या गोष्टींचा विचार करावा की आपल्या जागेमध्येच आपण बरंच काही करू शकतो. त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहू शकता की इथं वरती जे आहे साधारणतः 6.25 kVचं सोलार या ठिकाणी लावलेलं आहे, 3 फेज सोलार लावलेलं आहे. तर हे जे काही 3 फेज सोलार आहे त्यामुळे ह्या पूर्ण बिल्डिंगची जी काही लाईट आहे ती नेट मीटर जे आहे 0 नेट आपण या ठिकाणी पाहू शकता. इथं वरती अजून एक टेरेस मध्ये 168 लाईट्स आहेत, ते सगळे फिलिप्सचे LED लाईट्स आहेत. आणि त्यासाठी एवढ्या जास्त क्षमतेचं सोलार लावायची गरज होती आणि म्हणून ही ग्रीन बिल्डिंगचा एक पार्ट सुद्धा आहे. आणि ह्या बिल्डिंग मध्ये जेवढे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक इक्विपमेंट जे आहेत ते मॅक्झिमम स्टारचे आहेत, तर ही सुद्धा कन्सिडर केली जाते. त्यासोबत तुमच्याकडे घरी सायकल आहे का, म्हणजे शहरामधलं एक छोटं मोठं काम असेल तर त्या कामामध्ये तुम्ही गाडी घेऊन जाता का सायकल, तर माझ्याकडे जे आहे 2 सायकली आहेत, ट्रेकची सायकल आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वापरतो. ह्याच पण गोष्टी ग्रीन बिल्डिंगचा पार्ट आहे. तर ही अपर पार्ट आहे, इथं पडलेलं सगळं जे पाणी आहे हे खाली टँक मध्ये या ठिकाणी जातं. आणि हे जे काही सरफेस आहे याचं आता आपण पाहू शकतो की आपल्या पॅरापीट मध्ये जे आहे ज्यावेळेस या बाजूने आणि या बाजूने प्लास्टर होतं तर मध्ये जॉईंट येतो, परंतु ते आपण त्याला निग्लिजिबल पार्ट असं म्हणतो, परंतु सर्वात जास्त जे पाणी आहे ते ह्याच ठिकाणाहून मुरतं. तर अशा परिस्थितीमध्ये हे वरचं जे पार्ट आहे ते अल्ट्राटेकचं एक वॉटरप्रूफिंग सोल्युशन आहे, त्या माध्यमातून आम्ही पूर्ण पॅरापीट वॉल जे आहे या ठिकाणी आम्ही त्याचं वॉटरप्रूफिंग केलेलं आहे. हे खाली ब्रिकबॅट केलेलं आहे आणि याला अल्ट्राटेकचं जे आहे स्टुको आणि प्लस हायफ्लेक्स या माध्यमातून जे आहे ते याचं आम्ही काम केलेलं आहे. तर ह्या गोष्टी बारीक सारीक आहेत परंतु खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणून घर बांधत असताना जे आहे आपण लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, कारण की आपल्या लाईफमध्ये आपण एकदाच घर बांधतो आणि ते अत्यंत चांगलं मजबूत असावं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपण लक्ष दिल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण बांधकाम करत असतो. किंवा एखादं रेडीमेड जरी घर घेतलं तर ते कशा पद्धतीने बांधलेलं आहे याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. प्लॉटची साईज काही असली तरी सुद्धा आपलं जे प्लॉट आहे त्याचं स्पेस युटिलायझेशन अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे जे प्लॉट किती जरी असला तर आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा सगळ्या फुलफिल झाल्या पाहिजेत तरच त्याला घर म्हणायचं. आणि म्हणून पार्किंग जे आहे अलीकडे आपण पाहतो की पार्किंगची फार मोठी समस्या आहे. आणि माझ्या घरामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः 960 स्क्वेअर फूटचं जे आहे या ठिकाणी पार्किंग आहे. आणि या पार्किंग मध्ये जे आहे या ठिकाणी मी जिथे उभा आहे तिथं खाली जे आहे साधारणतः 21-22 हजार लिटरचा टँक आहे. वरती आपण पाहिलेलं आहे 2-2 हजार लिटरचे जे आहे
2 टँक आहेत, म्हणजे 4,000 ते आणि 21-22,000 हे म्हणजे 25-26,000 लिटर पाणी जे आहे कायमस्वरूपी आपल्या घरात असतं. म्हणजे हे स्टोरेज याच्यासाठी गरजेचं आहे की भविष्यात जर काही टंचाई आले तर त्या ठिकाणी आपली गरज आपण भागवू शकतो. पाण्याचा वापर जे आहे आपण अत्यंत काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं आहे आणि पावसाचं एकही थेंब जे आहे ते वाया जाता कामा नये हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या बिल्डिंगवर पडणारे एकही थेंब पाणी कुठंच वाया जात नाही आणि विशेषतः या बिल्डिंगला एकही पन्हाळा पाईप नाहीये, त्याच्यामुळे कुठंच हे पाणी जात नाही. आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे खाली 2 रूम आम्ही काढलेले आहेत. या ठिकाणी आम्हाला 3 BHK सुद्धा करता म्हणजे 1 BHK करता आलं असतं आणि पार्किंग छोटी करून या ठिकाणी रेंट घेता आलं असतं. परंतु ज्यावेळेस आपण घर बांधतो ना तर बऱ्याचदा विचार करतो की आपण जे आहे ते रेंटसाठी किती बांधायचं, आपण आपला विचार करत नाही. तर किरायाने देता येईल असं किती बांधता येईल तर त्याचा आपण विचार करू नये. आपलं घर हे आपल्यासाठी आहे, किरायाने देण्यासाठी काही जास्त त्याचा स्कोप ठेवू नये आपण. आणि म्हणून स्पेस युटिलायझेशन कडे आपण लक्ष द्यावं. गॅसच्या टाक्या इथं खालीच आहेत, खालून वरती पाईपलाईन केलेली आहे. ही सुद्धा एक कन्सेप्ट जी आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या कॉम्पिटिशन मध्ये जे जातात तर आम्ही सुद्धा त्या कॉम्पिटिशन मध्ये गेलो. इंजिनियर राहुल बोरा यांनी अत्यंत चांगलं याचं स्ट्रक्चरल डिझाईन केलेलं आहे आणि म्हणून ही जी काही बिल्डिंग आहे आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर साठी जे आहे ही बिल्डिंग ओळखली जाते. 2023-24 आणि 24-25 या 2 वर्षामध्ये जे आहे ही बिल्डिंग जी आहे टॉप 3 मध्ये म्हणजे 2nd नंबरवर आलेली आहे. आणि लवकरच ही ग्रीन बिल्डिंग होणार आहे बीड जिल्ह्यातली. आणि हे ग्रीन बिल्डिंग होत असताना, ग्रीन बिल्डिंग म्हणजे फक्त झाडच असली पाहिजे घरामध्ये असं नाही, ती तर आवश्यकच आहे. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचे इक्विपमेंट कसे आहेत, LED लाईट आहेत का, तुमचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कोणत्या पद्धतीचं आहे, त्यासोबत व्हेंटिलेशन अत्यंत महत्वाचं आहे. आपण घर बांधतो पण तो खिडक्या छोट्या ठेवतो, शक्यतो खिडक्या मोठ्या ठेवा. जास्तीत जास्त नॅचरल लाईट घरामध्ये येईल, जास्तीत जास्त नॅचरल एअर घरामध्ये येईल आणि एअर फ्लो मेंटेन राहील विथ द क्रॉस व्हेंटिलेशन सिस्टीम. हे जर राहिलं तर आपलं जे स्वप्नातलं घर असतं ते निश्चितच खूप चांगलं होईल. आणि हे माझं स्वप्नातलं घर आहे आणि याचं अगोदरच मी स्वतःच इंटेरियर डिझायनर असल्यामुळे याचं मॉडेल मी स्वतः अगोदर तयार केलं होतं. आणि आपलं जे स्वप्नातलं घर असतं ते जर पूर्ण झालं तर त्याच्या एवढा आनंद आपल्याला मिळू म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. आणि म्हणून हे बांधकामामध्ये किंवा हे काम करण्यामध्ये जेवढे इंजिनियरचा सहभाग आहे तेवढाच ओनरचा देखील सहभाग असायला पाहिजे. तर जे आहे ते घर नसून ते स्वप्नातलं घर होतं आणि त्याला आपण म्हणतो ऊर्जा केंद्र. तर हे माझं ऊर्जा केंद्र आहे आणि या प्रेरणेतूनच या घराची बांधणी या ठिकाणी झालेली आहे. धन्यवाद.